आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे चौथे प्रकरण अर्थ नियोजन हे पाहत आहोत। आपण सराव संच 4.1 संपवलेला आहे। आजच्या तासामध्ये आपल्याला व्यवसाय साखळीतील जीएसटी म्हणजे जीएसटी इन ट्रेडिंग चेन नेमकी ही व्यवसाय साखळी कशी असते हे आपल्याला माहित राहणं आवश्यक आहे। या व्यवसाय साखळीमध्ये उत्पादक स्टार्टिंगचा उत्पादक असतो, त्याच्यानंतर उत्पादकच्या नंतर घाऊक व्यापारी, आणि त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी, आणि त्याच्यानंतर कंझ्युमर म्हणजेच ग्राहक। अशा प्रकारची ही साखळी असते व्यवहार पूर्ण होण्यासाठी। म्हणजे उत्पादकापासून ग्राहकापर्यंत एखादी वस्तू पोहोचण्यासाठी 3 वेळेस व्यवहार होतात। हा एक वेळेस, हा दुसरा आणि हा तिसरा, 3दा व्यवहार होतो। या प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला जीएसटी ही द्यावी लागते। या व्यवहारामध्ये प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला जीएसटीचा भरणा करावा लागतो। ही जीएसटी टोटली ग्राहकाकडून वसूल केल्या जाते आणि ही ग्राहकाकडून सर्वप्रथम उत्पादक काही जीएसटी भरतो, त्याच्यानंतर घाऊक व्यापारी, त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी अगोदर भरून नंतर परत वसूल करतो। म्हणजे ग्राहकाकडून जे काही जीएसटी भरल्या जाते ही अशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या भरल्या जाते। आणि हे जे व्यवहार आहेत असे प्रत्येक वेळेस झालेला व्यवहार, या दोघांमध्ये जो व्यवहार झालेला असतो याला जीएसटीआय नंबर असतो। उत्पादक याचं उत्पन्न 20 लाखापेक्षा जास्त, तुम्हाला माहिती आहे जीएसटीआय नंबर म्हणजे जीएसटी ला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पात्रता काय आहे, 20 लाखापेक्षा जास्त उलाढाल असणं आवश्यक आहे, इन्कम असणं आवश्यक आहे। तर त्याला जीएसटी ला रजिस्ट्रेशन करावं लागतं, जीएसटीआय नंबर मिळतो। मग या उत्पादकामध्ये, घाऊक व्यापाऱ्यामध्ये, किरकोळ व्यापाऱ्यामध्ये या तिघांचंही जवळपास उत्पन्न तेवढं असतं, तेवढं उलाढाल असते। कधी कधी किरकोळ व्यापाऱ्याचं कमीही असू शकतं। त्याच्यामुळे याच्या प्रत्येक वेळेस किरकोळ व्यापाऱ्याकडे जीएसटीआय नंबर असेलच असं नाही, परंतु जनरली आपण जर मोठा व्यापार असं गृहीत धरला तर या तिघांकडेही जीएसटीआय नंबर असतो, म्हणजे जीएसटी ला रजिस्ट्रेशन केलेलं असतं। तर 2 जीएसटी धारक लोकांमध्ये, व्यापाऱ्यामध्ये जे काही व्यापार झालेला असतो त्याला बिझनेस टू बिझनेस असं म्हणतात, B2B। इथे B2B आहे। जेव्हा याच्याकडेही जीएसटीआय नंबर असतो, याच्याकडे जीएसटीआय नंबर असतो, त्यावेळेस त्या दोघांमध्ये झालेला जो व्यवहार आहे तो व्यवहार म्हणजे B2B, बिझनेस टू बिझनेस। या ठिकाणी सुद्धा गृहीत धरलं या किरकोळ व्यापाऱ्याचं सुद्धा उत्पन्न किंवा उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त आहे, यानेही नोंदणी केली आहे। किरकोळ व्यापाऱ्याला जीएसटीआय नंबर आहे आणि मग या दोघांमध्ये जे काही व्यवहार झालेला आहे तो व्यवहार म्हणजे B2Bच आहे। आणि नंतर याचा विचार केला तर ग्राहकाची एवढी उलाढाल नसते। ती वस्तू घेत असताना, ही वस्तू ग्राहकाला या किरकोळ व्यापाऱ्याकडून घेत असताना जो व्यवहार झालेला आहे हा बिझनेस टू कंझ्युमर म्हणजे किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहकाकडे आलेला व्यवहार आहे हा, म्हणून B2C म्हणतात त्याला, बिझनेस टू कंझ्युमर। तर अशा प्रकारचा हा व्यवहार 3दा व्यवहार झालेला आहे, एकदा, दोनदा आणि 3दा, असा 3 वेळेस ही साखळी असते। आणि या प्रत्येक साखळीमध्ये ही आपल्याला जीएसटी भरावं लागतं। बघा, वस्तू विकताना व्यापाऱ्याने जो काही गोळा केलेला कर असतो, वस्तू विकत असताना व्यापाऱ्याने जे गोळा केलेला कर असतो त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट टॅक्स असं म्हणतो। वस्तू विकताना गोळा केलेला टॅक्स, जमा केलेला टॅक्स
त्याला काय म्हणतात, आउटपुट टॅक्स असं म्हणतात. त्याला काय केलं, बाहेरून जमा केलेला आहे, आउटपुट टॅक्स म्हणतात विकताना. त्याच्यानंतर वस्तू खरेदी करताना, आपण जर व्यापाऱ्याने वस्तू खरेदी केलेली आहे, वस्तू खरेदी करत असताना भरलेला टॅक्स म्हणजे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो आपण. इनपुट टॅक्स क्रेडिट ITC, आउटपुट टॅक्स OT. ठीक आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणत असतो. वस्तू खरेदी करत असताना, एखादी वस्तू खरेदी करायची आहे तर जो भरलेला टॅक्स असतो तो असतो इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे, तर म्हणून याच्यावरून देय जीएसटी जे आहे, देय पेएबल जीएसटी, देय जीएसटी काय होईल मग याच्यामध्ये सूत्र, आउटपुट टॅक्स हा जास्त घेतलेला आहे, अगोदर गोळा केलेला आहे. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. ठीक आहे, आता हे सर्व संकल्पना आपल्याला समजण्यासाठी एक उदाहरण बघूया. पाठ्यपुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, हे सर्व समजेल तुम्हाला. कशाला आउटपुट टॅक्स म्हणावं, कशाला इनपुट टॅक्स, आपण ओरली एक सांगितलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिकली बघूया की आउटपुट टॅक्स काय असतो, इनपुट टॅक्स काय आहे, त्याच्यानंतर देय जीएसटी, पेएबल जीएसटी कशी ठरवतात, हे सर्व आपण एका उदाहरणाद्वारे पाहूया. तर तुम्हाला तत्पूर्वी माहितच आहे जीएसटी म्हणजे दोन प्रकार असतात, एसजीएसटी आणि सीजीएसटी. अर्धा सीजीएसटी ला, अर्धा एसजीएसटी ला, टोटल दोन्ही मिळून काय होतं, जीएसटी होतं. तर प्रत्येकाचं ही साखळी आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेस झालेला व्यवहार म्हणजे त्याला आपण कोणता म्हणतो, B2B किंवा B2C. त्याच्यानंतर प्रत्येक किती जीएसटी भरतात आणि कसं कोणाचं प्रत्येकाचं आउटपुट टॅक्स असतं, कसं इनपुट टॅक्स असतं आणि कसं मग त्याचं ठरवतात जीएसटी आहे, एवढी जीएसटी भरावी लागते, ते आपण प्रत्यक्षात एक उदाहरण पाठ्यपुस्तकात दिलेलं उदाहरण आहे, ते उदाहरण अभ्यासूया. बघा, पण मी या ठिकाणी व्यवसाय साखळी काढलेली आहे. उत्पादक, त्यानंतर घाऊक व्यापारी, त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी, त्याच्यानंतर ग्राहक. अजून एखादा व्यापारी या ठिकाणी येऊ शकतो, बरोबर. पण आपण मेन ही साखळी घेऊया. तीनदा व्यवहार या ठिकाणी होत असतात, पहिला, दुसरा आणि तिसरा. पुस्तकात दिलेलं तेच उदाहरण आपण थोडं अभ्यासू. सर्वांनी लक्ष द्या, कारण ह्या बाबी आपल्याला कंप्लीट अंडरस्टँड झाल्याशिवाय 4.2 मधले उदाहरण सोडवता येणार नाही. म्हणून आपण हे सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावं. तर सर्वप्रथम आपण गृहीत धरूया हे उत्पादक आहे. या उत्पादकानं तो घड्याळाचा उत्पादक आहे, म्हणजे हे घड्याळ निर्मिती करतं आणि घाऊक व्यापाऱ्याला विकतं. घड्याळाचं निर्मिती करून त्या सर्व घड्याळी घाऊक व्यापाऱ्याला विकणे हे काम या उत्पादकाचं आहे. म्हणजे हा निर्माण करतो तो घड्याळ आणि निर्माण तयार झाल्याच्या नंतर ते घाऊक व्यापाऱ्याला विकणे हा मेन आहे, उत्पादक आहे. मग या समजा आपण त्याच्यामधल्या एका घड्याळाचा विचार करू. सुरुवातीला हा उत्पादक काय करेल, घाऊक व्यापाऱ्याला तो घड्याळ विकेल. एका घड्याळाचा विचार करू. सॅम्पल घड्याळ 200 रुपयाला समजा विकेल. एक घड्याळ, एका घड्याळावर बाकी असं कितीही व्यवहार मोठा काढता येईल. एका घड्याळाची किंमत आहे 200 रुपये. 200 रुपये आणि 200 रुपयाला तो काय करेल, घाऊक व्यापाऱ्याला विकेल. पण विकत असताना यावरचा जो जीएसटी आहे, पाठ्यपुस्तकामध्ये दिले आपल्याला की 12% जीएसटी आहे. असं प्रत्येक वर्षी हे ठरवल्या जातं, त्याप्रमाणे 12% जीएसटी आहे.
12% जीएसटी म्हटल्यानंतर याच्यावर या जीएसटी घाऊक व्यापाऱ्याला उत्पादकाला किती जीएसटी द्यावी लागेल 24 रुपये म्हणजे हे 24 रुपये हे जीएसटी देईल बरोबर आहे हे कसे काढले आपण 200 चे किती टक्के केले 12% जीएसटी आहे 24 रुपये म्हणजे टोटल रुपये किती देईल घाऊक व्यापारी उत्पादकाला 224 आता याने हे जे काही कर गोळा केलेला आहे जीएसटी टॅक्स गोळा केलेला आहे हे झालं याचं कोणतं आउटपुट टॅक्स हे झालं याचं आउटपुट टॅक्स पण हेच 24 रुपये घाऊक व्यापाऱ्यासाठी काय झालं इनपुट टॅक्स याने दिलेला आहे हे टॅक्स दिलेला आहे याने बाहेर जमा केलेला आहे टॅक्स म्हणून त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं 24 रुपयाला हे जे 24 रुपयाची देवाणघेवाण झालेली ती लक्षात घ्या घाऊक व्यापाऱ्याने उत्पादकाला जीएसटी दिलेला आहे म्हणून घाऊक व्यापाऱ्यासाठी हे 24 रुपये इनपुट टॅक्स झालेले आहे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि याला मिळाले याने गोळा केलेल्या टॅक्सला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स म्हणजे हे आउटपुट टॅक्स आहे 24 रुपये मग आता आपण याने काय करेल हे 200 रुपये ठेवून घेईल आणि जो 24 रुपये टॅक्स आहे तो टॅक्स मात्र या ठिकाणी भरून टाकेल 24 रुपये ठीक आहे आता या ठिकाणचा झालेला व्यवहार तुम्हाला कळाला असेल हे बिझनेस टू बिझनेस आहे आणि या ठिकाणी जीएसटी आपण कशी काढलेली आहे हे बघा हे प्रत्येक वेळेस सर्वांना लक्षात येणं आवश्यक आहे किती टक्के जीएसटी आहे 12% जीएसटी हे झालं याचं ही 24 रुपये याच्यासाठी काय झाले आउटपुट टॅक्स याच्यासाठी काय झाले इनपुट टॅक्स ठीक आहे त्याच्यानंतर आता दुसऱ्या व्यवहाराकडे पुढच्या याच्यामध्ये जाऊ आता काय केलं यानं घाऊक व्यापाऱ्याने हे 200 रुपयाचं जे घड्याळ होतं त्याला 200 च्या ऐवजी जास्त रुपयाला विकेल समजा 300 रुपयाला विकलेलं आहे 300 रुपये हे घड्याळ पुढे पुढे काय करेल घाऊक व्यापारी 200 ला तर विकणार नाही नफा मिळवण्यासाठी काय करेल 300 रुपयाला विकेल 300 रुपये पण लक्षात ठेवा कितीही व्यवहार हो प्रत्येक व्यवहाराच्या वेळेस सारखाच जीएसटीचा दर असेल इथे याला वेगळा याला कमी याला जास्त असं काही राहणार नाही प्रत्येक वेळेस इथे काय सांगितलं आपण किती टक्के जीएसटी आहे 12% पण इथे सुद्धा 12% जीएसटी म्हटल्यानं किती होईल 36 रुपये कसं काढलं हे 300 चे 12% 300 गुणिले 12 भागिले 100 36 शून्य शून्य कटून गेले हे 36 रुपये झालेलं आहे आता काय करेल मग किरकोळ व्यापाऱ्याला ही घड्याळ घ्यायची आहे किरकोळ व्यापारी काय करेल हे 300 रुपये तर देईलच देईल वरचा जीएसटी किती देईल 36 रुपये आता बघा हे आलेलं 36 रुपये हे व्यापारी पूर्ण 36 ला 36 त्याला देईल का इकडे भरेल का नाही भरणार का तर त्याने अगोदर 24 रुपये भरलेले आहेतच दिलेत की नाही 24 रुपये अगोदर दिलेले आहेत हे त्याचं इनपुट टॅक्स झालं हे इनपुट टॅक्स आहे आता त्याने किती गोळा केले 36 रुपये गोळा केलेले आहे मग हे 36 ला 36 तिकडे देणार नाही आपले पैसे जे भरलेले आहेत 24 ते कपात करून घेईल काढून घेईल आणि मग त्याला किती भरावे लागतील ते बघा आपण इथे लिहूया काय काय किती भरावे लागतील 36 वजा 24 म्हणजे किती भरावे लागतील 12 रुपये भरावे लागतील हे 12 रुपये काय करेल कोण भरेल घाऊक व्यापारी या ठिकाणी भरेल 12 ठीक आहे बघा किती जमा व्हायले जीएसटी ते पाहूया आता इथं कसं काढलं जीएसटी या घाऊक व्यापाऱ्याने भरलेला जीएसटी कसा काढला देय जीएसटी कसा आहे देय जीएसटी पेएबल जीएसटी देय जीएसटी बरोबर आहे इथं सूत्र तयार होते बघा लक्षात ठेवा आपल्याला पाठ करण्याची गरज नाही देय जीएसटी कसं जीएसटी तयार झालं 36 काय होतं या व्यापाऱ्यासाठी या घाऊक व्यापाऱ्याने किती भरले 12 भरलेत ना जीएसटी 12 भरले मग ते देय जीएसटी कसं आलं घाऊक व्यापाऱ्याने काय केलं 36 मधून 24 काढलं या घाऊक व्यापाऱ्यासाठी 36 ही रक्कम काय आहे 24 ही रक्कम काय आहे हे बघा
36 ही रक्कम तिकडून आली, बाहेरून आलेली आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणू, आउटपुट टॅक्स. हे झालं आउटपुट टॅक्स. आणि त्याने काय केलं, 24 रुपये भरले, स्वतःचे भरले, इनपुट केले, म्हणजे त्याला काय म्हणायचं, इनपुट टॅक्स क्रेडिट. हे त्याचं क्रेडिट बनलं, एवढं त्याला भरण्याची गरज नाही, क्रेडिट झालं त्याचं अगोदर भरले असल्यामुळे. आणि म्हणून या ठिकाणी हे आपण घेऊ शकतो 36 हे आउटपुट आहे, बाहेरून आलेला आउटपुट टॅक्स झाला, आणि त्याने भरलेला 24 आहे, म्हणजे 36 वजा 24 म्हणजे किती भरला टॅक्स, 12 रुपये. ठीक आहे. आता त्याच्यानंतरच्या पुढच्या व्यवहाराकडे येऊया. दोन व्यवहार झाले बघा. इथला सुद्धा व्यवहार कोणता झाला, बी टू बी झाला, बिझनेस टू बिझनेस. त्यानंतर शेवटच्या व्यवहाराकडे येऊया. आता किरकोळ व्यापारी पुन्हा काय विचार करेल, आपण घड्याळ जोडायला घेतलेला आहे 300 रुपयाला, आपण ग्राहकाला कितीला विकायला पाहिजे, निदान प्रत्येकाने 100-100चा फायदा केलेलाच आहे ना, आपल्यालाही फायदा 100 झाला पाहिजे, म्हणून किरकोळ व्यापारी काय करेल, तो घड्याळ 400 रुपयाला विकेल. 400 रुपयाला कोणाला, ग्राहकाला. 400 रुपयाला जरी विकला, 500 रुपयाला जरी विकला, तर जीएसटी किती आहे, त्याला सुद्धा तेवढं समानच. 400 चे 12%, 400 चे 12%. आता 400 चे 12% म्हणजे किती होतात, 48. बरोबर आहे. म्हणजे त्याने काय करेल मग, 48 रुपये. ग्राहकाला जर घड्याळ घ्यायचे असेल तर त्याला किती रुपये देईल, हे 400 रुपये देईल, आणि जीएसटी त्याच्यावरचे किती, 48. म्हणजे 448 रुपये जर दिले तर ग्राहकाला किरकोळ व्यापाऱ्याकडून घड्याळ खरेदी करता येतं. मग हा 48 रुपये किरकोळ व्यापारी जो आहे, आता हा ग्राहक कुठे भरत नसतो, डायरेक्ट दुकानदाराला देतो या किरकोळ व्यापाऱ्याला. मग हा किरकोळ व्यापारी काय करेल, या ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारे सांगता येईल, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट किती होतं, त्याला किती रुपये दिले होते, इकडे दिलेले बघा. आता त्याला दिलेले किती होतं, 36 रुपये, जमा केलेले किती आहेत, 48. देय जीएसटी किती कशी काढणार, मग हे 48. आउटपुट टॅक्स किती आहे, जमा केलेले किती आहेत, 48 आहेत. त्याने भरले किती, घड्याळ घेताना 36 रुपये भरले, म्हणजे किती आले, 12. मग त्याने काय करेल, 48 ला 48 भरणार नाही, त्याने फक्त किती भरेल, 12 रुपये भरेल. हे 12 रुपये भरेल. ठीक आहे. अशा प्रकारे हे परत मग तेच सूत्र तयार होतं. हे झाला आउटपुट टॅक्स, हे झालं इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजे काय झालं, देय जीएसटी, पेएबल जीएसटी झालेला आहे. म्हणजे आता एकूण किती जीएसटी झाला मग सांगा. हे उत्पादकाकडून गेलेले 24, घाऊक व्यापाऱ्याकडून गेलेले 12, किरकोळ व्यापाऱ्याकडून गेलेले 12, म्हणजे 12 आणि 12 24, 24 आणि 24 48. म्हणजे टोटल जीएसटी किती झालं, 48 रुपये जीएसटी झालं. पैकी केंद्राला 24 जातील अर्धे आणि राज्याला अर्धे जातील 24 रुपये. अशा प्रकारचं ही रचना असते, अशा प्रकारची ही साखळी असते. ही साखळी आपल्याला एकदा व्यवस्थित समजली की मग मात्र कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. तर प्रत्येकाने व्यवस्थित समजून घ्या, कोण कसा घेतला, कोणासाठी कोणती रक्कम. एखाद्यासाठी ती रक्कम इनपुट टॅक्स होते, एखाद्यासाठी ती आउटपुट टॅक्स होते. आता इकडे बघा, हे या व्यवहारात काय केलं, याला 36 रुपये याला दिले, 36 रुपये याला दिले. मग आता याच्यासाठी हे काय झालं, इनपुट टॅक्स झाला, 36 रुपये इनपुट टॅक्स झालं. पण याच्यासाठी हे 36 रुपये काय झाले, आउटपुट टॅक्स झाले. बरोबर आहे. त्याच्यानंतर याचा विचार केला तर याने गोळा केले किती, याच्याकडून घेतले 36, म्हणजे याच्यासाठी हे काय झालं, आउटपुट टॅक्स. आणि याने दिले किती, 24. दिलेले इनपुट केलेले म्हणजे इनपुट टॅक्स 24, घेतलेले बाहेरून आणलेले आउटपुट टॅक्स. तर अशा प्रकारचे हे दोन बाबी आपण व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि बघा, हे टोटल जे 48 रुपये जमा झालेली आहे, ग्राहकाने किती भरला, 48 रुपये भरलेला आहे टॅक्स. आता हे जीएसटी 48 ही कोणाकडून वसूल झाली, ग्राहकाकडून. पण ग्राहकाकडून कशी वसूल झाली, अप्रत्यक्षरित्या. ग्राहकाने दिलेली नाही, प्रत्यक्ष दिले नाही, पण अप्रत्यक्षरित्या ग्राहकाकडून हे
वसूल केल्या गेलेले आहेत. ठीक आहे, यावर आपण सराव संच 4.1 मधले काही उदाहरणं बघूया. ठीक आहे, मग हे पहिलं उदाहरण आहे. चेतना स्टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर जे काही खरेदी केलेली आहे त्या खरेदीवर त्यानं जी काही खरेदी केलेली आहे स्टोर्सने, तर त्या खरेदीवर 1,05,000 जीएसटी दिला, जीएसटी भरला व विक्रीवर रुपये 1,22,500 जीएसटी गोळा केला. तर सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. आताच आपण पाहिलं देय जीएसटी, पेएबल जीएसटी कसं काढतो आपण. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स जो आहे म्हणजे गोळा केलेला जो असतो त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट टॅक्स. दिलेला जो असतो, दिलेला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इनपुट म्हणतो दिलेला. तर ते इनपुट टॅक्स क्रेडिट असतं. तर या ठिकाणी आपण दोन किमती अगोदर बघून घेऊया कोणत्या आहेत ते. इनपुट टॅक्स, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट त्याला आपण काय म्हणतो, आयटीसी. म्हणजे जे भरलेला आहे, इनपुट दिलेला आहे त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. किती भरला, 1,05,000 एवढा भरलेला आहे. आता आउटपुट गोळा किती केला, आउटपुट टॅक्स किती गोळा केलेला आहे, 1,22,500 रुपये. आणि काय काढायचे तुम्हाला, देय जीएसटी. एवढे अगोदर भरले आणि एवढे जमा केले. मग आपण भरलेले त्याच्यातून मायनस करतो, मायनस करून देऊन टाकतो. ते झालं आपलं जीएसटी, देय जीएसटी. म्हणून देय जीएसटी बरोबर आहे, देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. गोळा किती केलेला आहे, 1,22,500 रुपये हे गोळा केले. म्हणून आउटपुट बाहेरून आले 1,22,500 बाहेरून आउटपुट. आणि दिले किती दिले, 1,05,000. याला इनपुट टॅक्स म्हणूया. 1,22,500 मधून 1,05,000 काढून टाका. किती राहतील, 22,000 रुपये. आलं लक्षात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मग काय सांगता येईल, शेवटी उत्तर देता येईल. म्हणून सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय, पेएबल देय जीएसटी बरोबर आहे रुपये 22,000. ठीक आहे. यानंतर दुसरं उदाहरण पहा. नजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानांच्या मालकीण आहे. नजमा या जीएसटी म्हणजे नजमा यांनी दुकानाचे जे काही नोंदणी करावी लागते जीएसटीची ती नोंदणीकृत आहे. म्हणजे त्यांची उलाढाल तुम्हाला माहित आहे किती उलाढाल असल्याच्या नंतर जीएसटी क्रमांक मिळतो. ठीक आहे. तर या दुकानाच्या मालकीण आहेत
त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी रुपये 12,500 दिला होता. खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 दिला. खरेदीवर दिला, देऊन टाकला, इनपुट केला म्हणजे हे इनपुट टॅक्स झाला. आणि विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 गोळा केला, जमा केलेला आहे, बाहेरून आणलेला आहे म्हणजे त्याला आउटपुट टॅक्स म्हणूया. तर ह्या दोन गोष्टी माहित आहेत आपल्याला. तर सर्वप्रथम इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स किती आहे? 12,500 रुपये. आणि गोळा केलेलं म्हणजे आउटपुट. आउटपुट टॅक्स किती आहे? आउटपुट टॅक्स 14,750 गोळा केली. जे काही गोळा करत असतो आपण, बाहेरून जमा करत असतो, त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. जे देत असतो, इनपुट करत असतो, त्याला इनपुट टॅक्स म्हणत असतो. तर तुम्हाला देय जीएसटी काय काय करायचं? इनपुट टॅक्स क्रेडिट किती मिळेल म्हणून सांगितलं. म्हणजे प्रश्नामध्येच याचे एक उत्तर आहे. आणि दुसरं काढायचं जीएसटी काढा, पे त्यांची देय जीएसटी. बरोबर किती? म्हणून आपल्याला काय सांगता येईल? इनपुट टॅक्स क्रेडिट. त्यांचं काय क्रेडिट झालं? इनपुट टॅक्स जो भरलेला असतो तेच त्यांचं क्रेडिट. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट किती झालं? रुपये किती? 12,500. हे पहिलं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आता त्याच्यानंतर देय जीएसटी. देय जीएसटी बरोबर आहे. सूत्र आता आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे. देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी. आउटपुट टॅक्स किती झाला? आउटपुट टॅक्स आहे 14,750 वजा आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 12,500 वजा बाकी करा 0 त्याच्यानंतर 5 6 7 2 2 किती झालं? 2,250. 2,250 झाला त्यांचा जीएसटी. म्हणून त्यांची देय जीएसटी बरोबर आहे 2,250 रुपये. ठीक आहे, कारण त्यांनी अगोदरच भरलेला आहे 12,500. मग 14,000 मधून ते आपलं क्रेडिट काढून घेतील, इनपुट टॅक्स क्रेडिट काढून घेतील. म्हणजे त्यांना किती भरावे लागतील? फक्त 2,250 रुपये. ठीक आहे, यानंतरचे उदाहरण आपण पुढच्या तासाला बघूया.